शहापूर केसरी मैदान होणार होता 22 तारखेला. काय घडलं नक्की? मी त्या गोष्टीसाठी सर्व गाडा मालकांची माफी मागते पहिले. नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे सोनूताई मुंबईकर हिच्या मैदानाच्या भेटीला. बघा, मैदान होणार होता 22 तारखेला शहापूरला, पण बऱ्याचशा अडचणी आल्या ताईंना आणि तो मैदान रद्द झाला. त्यानंतर ताईंची अजून बऱ्याचशा तारीख झाल्या डिक्लेअर, पण आता 3 तारखेला मात्र हा मैदान कन्फर्म झालेला आहे. 3 मे 2026 रोजी वार असणार आहे आपला रविवार. तर या मैदानाचा आढावा घेऊया. इथं पोचल्यानंतर मी बघतो ना, काल्या मातीचा रान आहे, फाटी खूप छान, फाटीचा पल्ला, त्याच्यानंतर लांबी रुंदी खरोखर पाण्यासारखे आहेत. आपण ताईला विचारूया, मेहनत घेतले. बघा, मुंबईकर आज सोनूताई मुंबईकर हिचं खूप मोठं नाव पण आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. किन्नर समाजाची असली तरी सर्वांच्या बैलांना आशीर्वाद देण्यासाठी ती प्रत्येक मैदानामध्ये पोहोचत असते. तर मला अपेक्षा आहे की भरपूर सारे गाडा मालक 100% तिच्या मैदानाला येणार आहेत. आणि इथं येण्याचं कारण बघा, मला ताईने आमंत्रण दिलं की भाऊ एकदा तुमच्या चॅनलवरती माझ्या मैदानाची मुलाखत झालेली आहे, पण तो मैदान आपल्याला काही करताना आला. त्यासाठी ताई पण काय आता तिचं मन व्यक्तगत करतं ते पण आपण बघूया. त्यानंतर या मैदानाचा आढावा आणि काही नोंदणी किंवा कशा प्रकारे होणार आहे मैदान, या संपूर्ण गोष्टींचा आपण आढावा घेऊया. ताईंशी बोलूया. ताई येतात लवकरच, बरीचशी त्यांची मुलं आहेत ती इथे थांबल्यात. आणि ताई आल्यानंतर आपण पूर्ण मैदानाची माहिती घेऊया. मैदान किती वाजता सुरू होते, कोण कोण या मैदानाला पोहोचतील. फाट्या बघू शकता तुम्ही, एकदम परफेक्ट नियोजन केलं आहे सोनूताई मुंबईकरनी. तब्बल 10 फाट्या आहेत आणि एक सारखे म्हणजे लेवलला तुम्ही बघू शकता. आता रान पण काल्या मातीचं रान आहे, खूप छान. म्हणजे मी बघतानाच आता हैराण झालेलो आहे की अशा फाट्या नक्की कशा बनवल्या. तर आपण ताई आल्यावर त्यांना विचारूया. इकडे खाली तुम्ही बघा, सुट्टीला जागा बघा किती आहे, फुल जागा आहे इकडे या साईडला. तर मंडळी समोर पोचल्यात आपल्या सर्वांचे लाडके प्रसिद्ध आयोजक. आपण बोलूया, कारण कुठेतरी बघा ताईने संघर्ष केला आहे. आज पुन्हा आपण बघतो या मैदानामध्ये पोचले. बघा, हा दुसरा मैदान शहापूर केसरी मैदान होणार होता 22 तारखेला. काय घडलं नक्की? मी त्या गोष्टीसाठी सर्व गाडा मालकांची माफी मागते पहिल्यांदा. असं झालं की काही गोष्टी आमच्या म्हणजे सगळे परमिशन वगैरे सगळं झालं होतं, पण काही अमुक मैदानामुळे ते मैदान आम्हाला कॅन्सल करावं लागलं. कारण काही अडथळे पण निर्माण झाले, जेणेकरून ते आम्ही ज्या मैदान आपलं घेणार होतं, आदल्या दिवशी जेव्हा लॉट पाडायचे होते, 7ला लॉट पाडणार होतं, 6:30ला असे झाले की जेव्हा मैदानात पोलीस आले, जेणेकरून आमचं मैदान सील केलं. पण काही त्याच्यावरती कारणं आहेत, ह्याविषयी मी तुमच्याशी बोलेन नंतर. बरोबर आहे. आता मैदान डायरेक्ट थेट जागाच बदलली, कारण शहापूरच्या नंतर आता मी बघतो वाडा भिवंडी, म्हणजे आता कुठं शहापूर तालुक्यामध्ये कसं झालंय, पूर्ण बँड झालाय. तिकडं कलेक्टरची परमिशन आता भेटणार नाही. की मी तुम्हाला बोलले ना, जे अमुक मैदानामुळे असं झालं, मला कुणाचं नाव नाही घ्यायचं. बरोबर. म्हणजे आहे हकीकत. काही गाडा मालकांना माहीत नाही आहे. काही गाडा मालक मला ब्लेम करतो की हिने फक्त पैशासाठी पण मैदान ठेवलं. कोणी असा टोल करतो की माझ्या मैदानाला चिठ्ठ्या नव्हत्या. माझ्या मैदानाला चिठ्ठ्या कमीत कमी 450च्या पुढे नोंद होती.
आणि ऑलरेडी माझं मैदान स्पॉन्सरशिपवर होतं ते, बरोबर. त्यामुळे मला कॅन्सल करायची काही जरूरतच नव्हती. बरोबर. आता एक्झॅक्ट मैदान कुठं होतं? आता हे मैदान सापुर्डे तालुका वाडा जिल्हा पालघरमध्ये होतं हे मैदान. कारण की शहापूरची हद्द सोडून मी हे मैदान घेते. आता हे मैदान घेण्याचं कारण की एक माझं नाव लागलंय, आज मला गाडा मालक सर्व ओळखतात. मी त्यांच्या जिद्दीसाठी हे मैदान घेते, एक माझ्या नावासाठी पण मी मैदान घेते. हे मैदान दुसरं मी तयार केले फाटे माझ्या जिद्दीवर. म्हणजे जिद्द पण दाखवली. आणि काय संघर्ष, आता किती संघर्ष केला ते सांग. कारण कुठेतरी बघा आज त्या मैदानाला मग खूप सारी लागत लागली असेल मैदान घडवण्यासाठी, आणि कुठेतरी हा पण मैदान तुम्ही पुन्हा उभा केला. आज ते मैदान करण्यासाठी कमीत कमी त्या मैदानामध्ये एवढे खूप मोठे मोठे दगड होते. असं काही केलं की आम्ही जेव्हा एवढं साफ केलं, कमीत कमी 1.5 लाख रुपये त्या मैदानाला खर्च केला 22च्या. पण ते मैदानाचं एक स्वप्न होतं त्या मैदानाला करायचं, पण ते स्वप्न अपुरं राहिलं. पण माझी जिद्द आहे, त्या फाटीवरती मैदान मी करून दाखवणार, आणि ह्या वर्षात तर नक्कीच करून दाखवणार. बरोबर. आता जी आपली परमिशन आहे, कुठपर्यंत काम आले? काम परमिशन झालेले आहे. तर आता जसं ती 22 तारखेला तुम्ही साथ दिली, तशी तुम्ही ह्या मैदानाला येऊन साथ द्या, एवढीच माझी विनंती. बरोबर. आता 3 तारीख घेण्यामागचं कारण? 3 तारीख घेण्याचं कारण की काही गाडी मालकांच्या नोंद आहेत गाड्या, बरोबर. काल आज घाटावर भरपूर जण मैदान पडलेले आहे, पण आपलं घ्यायचं होतं 1 मेला. पण मी त्या 1 मेचा मान राखते की बाबा मुंबईमध्ये खूप मोठी बिनजोड असते. बाबा मी 1 तारखेला मैदान घेतलं तर जे नामांकित नंदी त्या मैदानात पळणार आहे ते पळू शकले नसते, किंवा ते नामांकित नंदी माझ्या मैदानात आले असते. हेच माझं रिझन, यासाठी मी 3 तारीख. बरोबर. आणि कुठेतरी बघा सर्वांनी म्हणजे आतापर्यंत प्रतिसाद ठेवलाय तुमच्याकडे. कुठेतरी मी बघतोय ना, बऱ्याचशाच गाडा मालकाची चर्चा चालू असते की आम्हाला सोनू मुंबईकरच्या मैदानाला पळायचं आहे का. तर ताईने त्या जिद्द दाखवले. बघा आत्तापर्यंत काम चालू होतं मैदानाचा, व्हिडिओ परत होते किंवा बॅनर परत होतं, पण थांबली नाही बोलतं ताई. म्हणजे त्यांनी कुठेतरी विश्वास ठेवलाय तुमच्यावर. बरं, काय बोला? मी त्यांचं खरंच मनापासून आभार मानते. बाकी काय बोलू शकत नाही. फक्त ते मैदानाला आले, येणार आहेत, ज्यांच्या गाड्या नोंद आहेत, मी त्यांचं खरं मनापासून स्वागत पण करणार, मनापासून की त्यांनी मला आत्तापर्यंत साथ दिली, एवढीच माझी. बरोबर. आता नोंदणी आता जशी आपली झालेली होती त्याच्यामध्ये काही बदल झालाय का? आणि आता त्या नोंदणीमध्ये असा सीन झाला की काही लांबच्या गाड्या होत्या ज्यांच्या आता 3 तारखेला ऑलरेडी दुसरीकडे पैरे असतात, जे आता घाटाव मैदान आहेत. तर ते कारण पैरे तुटल्यामुळे, कारण की काहीच्या चिठ्ठ्या रिटर्न गेल्या, कमीत कमी 100 चिठ्ठ्या गेल्या. जे माझ्या ओळखीचे आहेत, जो भिवंडी भाग आहे, तो भिवंडी पुरा भाग आपल्याकडे आहे, त्या पहिल्या मैदानातल्या कमीत कमी 300 चिठ्ठ्या माझ्याकडे ऑलरेडी नोंद आहेत. आणि जे काही आता होतील, ज्या बाबा 100 चिठ्ठ्या गेल्यात त्या रिटर्न मला आता नोंद झाल्या तरी माझ्यासाठी काफी, बाकी काही नाही. मी जास्तची अपेक्षा नाही केली. बरोबर. जास्तची अपेक्षा नाही, तरी पण मला फक्त 300 तरी पण आताच्या घडीला खूप आहेत. हो. आणि जर अजून वाढले तर त्याच्यामध्ये अजून आपण ते म्हणतात ना, सोने पे सुहागा. बरोबर. कारण कुठेतरी एक तुमची ओळख मनुष्य, मला वाटतं गाडा मालक नक्की तुम्हाला अपेक्षा आहे की मला पण आता तुम्हाला खरं सांगू काय, आता जसं हे बॅनर पडे ना, कमीत कमी 40 चिठ्ठ्या नोंद झालेत 2 दिवसात. अजून बरेच जणांनी नोंद करावी. कॉन्टॅक्ट नंबर सांगा एकदा, मी स्क्रीनवर देणार आहे. 85 91 0 87 035 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर. बरोबर. आता हा मैदान एक्झॅक्ट कुठं होतंय, हा म्हणजे इथला लँडमार्क, म्हणजे जिथं गाडा मालक येतील, कारण आपण लोकेशन तर आपल्या याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये देणार आहे, तर तुम्ही तुमच्या आता जे नाशिकवरून येणार आहे ते कसं, वाशिन म्हणून गाव आहे, तिथून एक धागाव फाटा आहे, तिथून एक कमीत कमी एक 14 ते 15 किलोमीटर हे आत मैदान आहे. राहिला भिवंडीवरनं यायचं, जो भिवंडीचं स्थानिक आहे त्याला यायला फक्त इथून 20 किलोमीटर भिवंडी आहे. राहिला विषय नाशिकचा पट्टा तर जास्त करून येणार इकडे भिवंडीचा पट्टा, आणि जो कर्जतवरून जो येणार आहे, कर्जत मुरबाड, त्यांना सर्व वाशिनवरून हाच रूट. आणि कुठेतरी आपले मुंबईचे असतील, मला वाटतं कल्याण आणि डोंबिवली, त्यांना मला वाटतं सरळ हाच भिवंडीवरून, किंवा जसं त्यांना ज्यांना जवळ त्यांचे बैलकोणाचा बाबा पैरा असतो इथं वाशिन म्हणा, या पडग्यावरून वाशिन एक 8 ते 9 किलोमीटर आहे, तिथून डायरेक्ट हे येऊ शकतं. बरोबर. आता जसं मैदानाचे आपलं लाईव्ह लॉट किंवा चॅनल कोणता असेल? विषय असा झाला, आता लाईव्ह लॉटचा कसा, जो लाईव्ह लॉट सांगितलं त्यांचं ऑलरेडी ना डेट बुक झाली, त्यामुळे मी अजून तो डिसाईड नाही करत. मी एक मार्क ठेवू शकते, तो लाईव्ह लॉटला तुम्हाला सांगले जाईल जेव्हा समजा मी उद्यापर्यंत डिक्लेअर करेन की कोणत्या लाईव्ह वरती लॉट निघतील. बरोबर आहे. म्हणजे ना, आणि जसं निकाली पंच किंवा जे आता काही होते आपल्या मैदानामध्ये ते नाही आहेत, आता नवीन आहेत. मी नवीन चेहरे आणणार आहे मुंबईमध्ये, एक समालोचक म्हणा, झेंडा पंच म्हणा, निकाली पंच, हे सगळे नवीन असणार आहे. सर्व नवीन. म्हणजे बघा ताईने संघर्ष केला किती, म्हणजे काय बोलाल तुम्ही, कसं आहे क्षेत्र, काय बोलाल? कुठेतरी आता तुम्ही मला वाटतं जवळून बघितला. एक गोष्ट तुम्हाला बोलू बघा, एक मी त्या भगवंतावर विश्वास ठेवला आणि हे दुसरं पाऊल उचलले.
दुसरं काही बोलू शकत नाही. बघा म्हणजे कुठेतरी कोणाला न ब्लेम करताना बघा तुम्ही एक साधे सरळ भाषेमध्ये सांगतात की कुठेतरी कोणाला न ब्लेम करून चला आपल्याला खाली काम करायचं आहे. आता कुठल्या कुठल्या गाडा मालकांशी संपर्क झाला? दादा म्हणजे संपर्क म्हणजे जे बाबा गाडा मालक मला ओळखतात, ज्यांच्या मी नंदीला आशीर्वाद देते, मला प्रत्येकांचे फोन झाले. मी प्रत्येकानं समजून सांगितलं ना की माझा प्रॉब्लेम काय झाला. सर्वांनी ॲक्सेप्ट केला, सर्व रेडी झाले. माझ्या तारीख जे 3 सांगितलं चालतंय ताई तुमच्यासाठी मी येतो, एवढं माझं त्यांच्याशी बोलणं झालं. बरोबर. मला असं मी एवढं आता बैले आहे ते भरपूर आहेत ना, मला कुणाची नावं नाही घ्यायची, पण मी सगळ्यांचं म्हणते, सगळ्यांसाठी बोलणं झालं. कारण कुठेतरी गोरगरिबाचं पण गोरगरिबाचं पण. बरोबर. आता जसं बघा कुठेतरी मैदान घेण्यासाठी आपल्याला पाठीशी खंबीर साथ पाहिजे. काय बोलाल या भागामध्ये कोणाची साथ लागली? हे रान मालक आहेत संदीप पाटील, यांची खूप मोठी साथ आहे. आज आपल्याला एक असा जिल्हा होता जो तालुका, बाबा त्या आम्ही तालुक्यात करू शकत नाही बाबा, ह्या एका माणसाला फक्त कोण आहे, कारण काय हे यांचे पण बैल आहेत, शर्तीला येतात भिवंडीला तर वगैरे. मी यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, दादा तर असा सीन आहे. दादा म्हटलं कधी पण ताई आहे तुझ्यासाठी, आपलं रान हे त्यांचं ऑलरेडी रान आहे, पूर्ण 7 एकर रान आहे टोटल. बरोबर. आता मला वाटतं मग ही पाठी का निवडली तुम्ही? कारण का पल्ला खूप मोठा आहे, बघू शकता तुम्ही. बरोबर. खूप मोठा पल्ला आहे. क्रिकेटचं ग्राउंड होतं हे, टोटल 700 एकरमध्ये पूर्ण परिसर आहे. कारण की ज्याने बाबा इथून सुटले तरी पण लांब जाऊन आराम, त्यांना काही प्रॉब्लेम नाही, कुठे थटणार नाहीत, काय नाही. ह्याच्यासाठी मी हा निवडला. बरोबर. आणि मला वाटतं या भागामध्ये या मैदानाची मला वाटतं चर्चा पण आहे. आधी इथं मैदानावर व्हायची. ही ते जुने जे पूर्वज होते तेव्हा ते बरोबर. दादांकडनं थोडीशी माहिती. तर आता आपण बोलूया कुठेतरी मैदानाचे मालक आहेत दादा. काय बोलाल दादा या मैदानाच्या विषयी काय 2 शब्द सांगाल तुम्ही? हे मैदान पूर्वापारपासून इथे होतंच. तदनंतर या मैदानामध्ये आम्ही बैलगाडा ही मालक आहोत, पण आम्ही इथं फेरे टाकण्याचं हे करत होतो, जेणेकरून सोनूताईनीची इच्छा होती हे मला हे पाहिजे मैदान. त्यांना सांगितलं कधी या, इथे पहिला क्रिकेटचं ग्राउंड पण झालं एक, बरोबर, मोठ्याशा मैदान झालं ते, तो सगळा हे करून आम्ही हे आताही पाठी बनवून हे केलेलं आहे. बरोबर. म्हणजे कुठेतरी 3 फेऱ्याचं मैदान पहिल्यांदा आहे पहिल्यांदी वाडा तालुक्यामध्ये होतोय. बरोबर. वाडा तालुक्यामध्ये पहिल्यांदा होतं. कसं वाटतं? आणि तो पण तुमच्या जागेवर. हां, कसं वाटतं? तुम्ही काय बोलाल? मला तर एक आनंद वाटतो. सगळ्या बैलगाडा मालकांनी या बिचारींनी एवढी मेहनत केलेली आहे, तिला आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांनी यावं. ती सगळ्यांच्या नंदीला आशीर्वाद देते, तर त्यांनी प्रत्येकाने यावं आणि या कार्यक्रमाची हे वाढवावी. बरोबर. चला आता ताईकडे अजून काय सांगाल? म्हणजे खंबीर साथ म्हणून पाठीशी समज दादा तर आहेत, अजून इथली आजूबाजूची लोक किंवा तुमची पण मंडळी बघा, ज्यांनी मला वाटतं त्या मैदानामध्ये बी सर्व मुलं होती, साथ नाही सोडली तुमची. सोनूताई जे करेल आम्हाला ते मान्य आहे. आज तिकडच्या मैदानात दादा गेले आहेत, पण हे आता हा मुलगा तो दुसरा दादा आहे, हे बघा इकडे, हे इथले गणू दादा, कारण हे शर्तीला असतात भिवंडी इथले, ह्या म्हणजे प्रॉपर इथले आहेत. राहिला विषय खंबीर साथ बंटी शेठ, सचिन पाटील, विजय पाटील प्लस संदीप काका आहेत, यांनी खूप मोठी साथ दिली. आणि एक मोकाशी म्हणून सुनील मोकाशी हरण्या बैलवाले, त्यांनी स्वतः फोन केला सोनो ये की आपण मैदान करू. मी ह्या वाडा तालुक्यात आले, का त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे मला. बरोबर. जेवढे नावं घेतलं त्यांचं. सोनूताई आता हा झाला सर्व भाग आपला, आपण विचारलं, मैदान दाखवलं, त्यानंतर सर्व गोष्टी आल्या समोर, काही अडचणी पण तुम्ही मांडल्या तुमच्या माध्यमातून. आता अजून मैदानाचे बरेचसे, समजा सकाळचा मैदान किती चालू होतं किंवा आपला फायनलचा फेरा किंवा काय कितीने गट करतील हे माहिती कधी देता तुम्ही? हे मी ह्या चॅनलवरती नक्की अपडेट करेन 1-2 दिवसात, म्हणजे उद्या तरी करेन, कारण परवा लॉट निघतील, त्यामुळे मी उद्या अपडेट देईल कोणत्या ह्याच्यावरती लॉट निघतील, किती वाजता चालू होईल, हे सगळे अपडेट मी दादांजवळ देईल. बरोबर. चला, तुम्हाला मी जो संघर्ष केला आहे आणि किन्नर समाजाचे असताना सुद्धा तुम्ही दाखवलं आहे की बैलावर माझा किंवा मुख्य प्राण्यावर किंवा नंदीवर प्रेम आहे, तो कायम राहील, तो दिसून येतो तुमच्या माध्यमातून. आणि हा जो तुम्ही मैदान घेतात, आई एकविरा चरणी आणि सर्व गावदेवी चरणी मी प्रार्थना करतो की यशस्वीरित्या पार व्हावं. कुठेतरी तुम्ही घेतलेली मेहनत आहे, त्या मेहनतीचा फल नक्की मिळेल तुम्हाला. शुभेच्छा करतो. धन्यवाद. सोनूताई, आपण मैदान घेतो, पण आल्यानंतर मी बघतो ना सरळ, म्हणजे एकदम फाटी सरळ, त्यानंतर पल्ला, लांबी, रुंदी या सर्व गोष्टी आपण समोर सांगा, कारण कुठेतरी आल्यानंतर मी बघतो ना खूप चांगली शोभा दिसणार असं मैदान आहे. आता एक घाटाव म्हणा या मुंबईत म्हणा, ही फाटी असते 10x12ची. ओके, तर आपण 10x14ची केली आहे, जेणेकरून बाबा बैल सुटला की बैल इकडे तिकडे होतो,
बरोबर, त्याच्यामुळे तो फॉल पण होतो, बरोबर. की जेणेकरून की त्याच्यासाठी मी एक घेतलंय की बाबा इकडे तिकडे झाला तर तो फॉल होणी, त्याच्यासाठी मी फाटी फक्त 2 फूट वाढवली, म्हणजे 14 फुटीची 14 फुटीची फाटी. आणि पल्ला कितीचा असेल आपला? पल्ला हा कमीत कमी 900 फूटचाच आहे, पण इकडे तिकडे 850चा होऊ शकतो, पण 900 फूटचाच पल्ला आहे, कारण आता ऑलरेडी तिकडे काम थोडंसं चालू आहे पुढे, बरोबर. जेणेकरून तो 900 फूटचा पल्ला होऊन जाईल. आता एकदा मला सांगा ना, गाड्या सुट्टी कुठून आणि निकाल कुठं असेल? निकाल इकडे राहील आणि गाड्या इकडून सुटतील बरोबर, समोरून. समोरून गाड्या सुटणार. ठीक आहे, आता मला इकडच्या गाडी सुट्टी होणार आहे ती जागा दाखवा. ही गाडी इथून सुट्टी होणार आहे. आता जो पुढे जो ढीग आहे ना, म्हणजे तो शेण आहे हो. तो वगैरे सरकवलं जाईल. बरोबर. ओके, आहे पूर्ण जो पल्ला सगळा मोठा पूर्ण असा पॅसेजेस आहे मोठा, बरीच जागा आहे. हा, पण इथं कसं ते जनावरांचं वगैरे तर शेण ठेवलेलं आहे, बरोबर. तो शेण पूर्ण मागं सरलं जाईल ठीक आहे, म्हणजे एकदम लेवल जागा होईल. लेवल मध्ये, आणि सुट्टी तिकडे असेल. बरोबर. तुम्ही बघू शकता बरोबर, एवढं खूप मोठं मैदान आहे. खूप मोठा, म्हणजे एक चांगली पाठी आणि चांगला संकल्पना चांगली केली तुम्ही. आणि जसं आता काही उपस्थिती मान्यवरांची काय सांगाल? मान्यवर जो येईल तो माझ्यासाठी मान्यवरच असेल, म्हणजे तो छोटा गाडा मालक असो या मोठा गाडा मालक असो, कुठला नेता असो या कुठला गरीब असो, तो माझ्यासाठी मान्यवरच राहील. 22 तारखेला जे रूल होते आपल्या मैदानात, जो मैदान कॅन्सल झाला, त्या मैदानाचे रूल होते 22 तारखेला, तेच रूल आणि नियम अटी इथं लागू राहतील. प्लस एक मला गोष्ट बोलायची आहे, जो मुंबईतला गाडा मालकाचा जो ड्रायव्हर आहे त्यांना हेल्मेट कंपल्सरी राहील. प्लस वगैरे जे घाटावरचे जे ड्रायव्हर येतील त्यांच्यासाठी त्यांचे काय जे जसं त्यांचा नियम घाटाचा तसं इथं राहील. प्लस वगैरे मला एक सांगायचं आहे, इथं या मैदानामध्ये कोणतीही छकडी सातारी पण यूज करू शकता, रिंगी पण यूज करू शकता. आणि आता असा विषय झाला की आपलं 22 तारखेचं मैदान कॅन्सल जेव्हा झालं तेव्हा काही जणांच्या चिठ्ठ्या आपल्या मैदानाला नोंद आहेत, पण आता कसं प्रत्येकाचं पैरं बदललेत, त्या चिठ्ठीवर ते जुन्या पैऱ्यावाल्यांची नावं आहेत, त्या चिठ्ठ्यांना कंटिन्यू विद्या आहेत. तर असा रूल नाही की बाबा की जे त्याच मालकाचे म्हणजे त्या चिठ्ठीवर जे नाव असेल तेच पहिले पाहिजे, असं काही नाही. कारण की आता गाड्या मालकांना समजून घ्यावं की जसं चिठ्ठीवर आता कसं पैरे पण चेंज झाले असेल प्रत्येकाची, डेट आपण पुढे ढकलल्यामुळे, बरोबर का? आता हे मैदान 3 तारखेला आहे, हे 3 तारखेला फिक्सर आहे. एवढीच माझी विनंती की सर्व गाड्या मालकांनी येऊन माझ्या मैदानाची शोभा वाढावी, एवढीच माझी